मासे आहेत. मासे बघ तेव्हा फोटो का ऑरेंज कलरचे आहेत ना. काय गप्पी. हे जास्वंदीचं हे साधा फुली आहे काय. फुलं येतात आता. हे साधा. नमस्कार सगळ्यांका, कशी असाय, बरे असाय मा. तर आज आम्ही चाललो बदलापूरला. तर आता आम्ही जातो बदलापूरला कारण ताईची सासू तिका आम्ही भेटाक जातो. तर चला तर मग बघूया आपण पुढे चलतं ताई आई वगैरे. या असा डोंबिवलीचा स्टेशन केलेल्या असं. मी मुंबई एका हळदी गेलेला असं. तर मी काल हळदीचं व्हिडिओ घेतलं आहे पण तो दादाच्या फोनमध्ये राहिलो. त्याच्यामुळे मी जेव्हा भेटत तो व्हिडिओ तेव्हा मी तुमका तो दाखवेनच. तर आता आम्ही चाललो बदलापूरला ताईच्या सासूकडे. तर जाऊया आपण आता. खायची ट्रेन बदलापूरचा प्लॅटफॉर्म. सगळीजण उतरतात खाली. तर आता आम्ही गेलो बदलापूरला. तर मी आई आजी ताई आता मी पायरे उतरतोय. ताई ममता आणि सगळीजण ताईच्या सासूकडे जातो आम्ही आता. आता आम्ही रिक्षा बघतो आणि रिक्षेने जातो बदलापूरच्या प्लॅटफॉर्मला तर ताई आणि लारिसा तिकडे थांबला. चला चला आतमध्ये चल. आजीने रांगोळी घातली. रांगोळी चांगली काढली आहे. आजीने रांगोळी काढली. चप्पल काढूया. बाल्कनी असा ती आपण बघूया. तिथे खयची खयची झाडं असत ती नाम ह्या असा भाऊजींची बाल्कनी. म्हणजे इथे भाऊजींनी ना मस्त मस्त झाडं लावलेली असत. तर ती मी तुमका दाखवतले आता. तर चला तर मग ती आता आपण बघूया. इकडे मासे आहेत. मासे बघ तेव्हा फोटो का ऑरेंज कलरचे आहेत ना. काय गप्पी. हे जास्वंदीचं हे साधा फुली आहे काय. फुलं येतात आता. हे साधा. हे शोच आहे वाटतं. दोन आणि वरती ती गेली आता पोटी आणि पडली तिची. गुलमोहरचं कापूनच टाकलं ना त्यांनी. हे जास्वंद ना. हे जास्वंद हे कुठचं आहे ग ताई. हे हे फुलं आहे ते वडाचं आहे. कुठचं वडाचं. वड नाही वडच आहे ना तो. वड नाही हा कढीपत्ता आहे वाटतं. आणि हा ब्रह्मकमळ काय की. होय होय या ब्रह्मकमळ. ही पाल्याची भाजी काय होय ना. ही पाल्याची भाजी. पाल्याची वाळची भाजी वाताक बरी. वाताक वातावरण म्हणजे लाल दिव देटा तो. आणि हे बघ हे बी येतात मग ते. ताई हे खाली ते हे आलंय ना त्याला असं मोठं असं. ते कुठचं आहे. एवढी एक्सपर्ट नाही त्याच्यात. भाऊजींना माहिती असणार होय ना. इथून असं हायवे आहे मस्त. झाडना पूर्ण इथपर्यंत कुठचं गुलमोहरचं इथे होतं. हेच आहे ते कापलं वाटतं ते. आणि हे कुठचं आहे ताई.
कॅक्टस त्याचे ते टाइप्स वगैरे कॅक्टस ते शोच असतं ते ना. मोठं होणार काय अजून? काटेवर एकदा हात लावला होता त्याचे खूप प्रकार असतात. काय काय ना फुल पण येतात. झाडं बघलेलीच असो भाऊजींनी काय काय लावलेलं असतात. तर कमेंट्समध्ये सांगा की तुमका ह्याच्यातली मी खयच्या झाडांची नावं सांगूक नाही, कारण माका माहिती नव्हती. तुमका जर माहिती असत तर माका कमेंट्स करा. तर आता आपण जातलो खाली, म्हणजे आता आपण जाऊन निघतलो. तिथे खूप गरम होता, म्हणजे थंड असं नाहीसा. मुंबईत गेल्याच्या नंतर ना माका असं वाटतं की गरमी वाढली आहे अजून. तर खूप गरम होता, म्हणजे खूप कंटाळलो असं फिरान. तर आता आपण जातलो खाली. तर आता आपल्याला जाऊचं असा रिटर्न घराकडे, म्हणजे माझ्या मामाकडे. आता आपण जाऊया आतमध्ये, बघूया आतमध्ये काय काय करतात ती. दरवाजे बंद करते आपण. इथे ताई इथे फ्रुट्स खाता आणि ह्या बघू तेव्हा ह्या झोपलेलंच असतं, म्हणजे कुठे पण जा, जिकडे जागा भेटत तिकडे झोपलेला. चल जाऊचा आपल्याक. झाली झोप? किती झोप. तर लारिसा इकडे पाय पडतीये आजीच्या. इथे बाल हळदी कुंकू चालू आहे. ही असा माझी भाजी लारिसा. ममता मावशीच्या पाया पडतीये लारिसा. मला पण थँक्यू. पाय नको पडू लारिसा, नको. तर लारिसन डोक्यात दुखला. हे बघ खाते स्वतः आणि देते तिच्याकडे साल टाकायला. तर आता इकडे ना ओटी भरूचो प्रोग्राम असा. ओटी भरता आजीची, ही लारिसाची आजी. काही जरा बाजूला ओटी भरूचो प्रोग्राम हा. रोटी भरून इकडे झालेली आहे. आता आम्ही जाऊ निघतलो. मग इथे नारळ घेत नाही असं असतं. असं की कोण जर पाहुण्या किंवा कोण जर नवीन पहिल्यांदा घराकडे येईल असतात ना, तर त्याची अशी ओटी भरतात. आमच्या इकडे तरी असतं, तुमच्या इथे असतं की नाही मला कमेंट्समध्ये सांगा. असं बोलते की यांना माहितीच नाही, असं बोलते की यांना काय माहिती नाही. कोणाला माहिती नसतं. प्रत्येकाची प्रथा वेगळी असते ना. कोण भरत नाहीत ना, असं म्हणजे प्रत्येकाचं वेगळं असतं. मी जाऊक निघतलो, कारण 4ची काहीतरी गाडी असा. आता वाजले किती वाजले बघूया. तर आता वाजले असं की, तर आता आम्ही जाऊन निघतो घराकडे, म्हणजे ट्रेनमध्ये बसा. 4ची काहीतरी गाडी आहे. मग चलत जाईपर्यंत होता आमका. तर ती अशी गप्पा सुरू टाकते. असं आजी आणि ही आजी अशी गप्पा मारतात आणि लारिसा त्यांची गप्पा ऐकता. हे आजोबा, ताईचे सासरे सासू, ही माझी आई, ही माझी बहीण झोपे काढता, नुसती झोपान उठला. आणि असं ताई. चला मग आता आम्ही निघालो जाऊ, कारण आता आमची गाडी आहे 4ची. मी तुमका बोललेलंच होतंय. तर अशी करून आम्ही आता सगळीजण निघतो, बाहेर जाऊ. सगळीजण एक करून बाहेर पडतात. चल लारिसा, चला. आईली चला पुढे.
दरवाजा उघड ना तू. ही ममता चप्पल घाला. इकडे बिल्डिंग आहे पूर्ण. चला आजी बाय. अभ्यास कर. आजोबा चला. हा चला. हो हो गेलात की तिकडून फोन करा. चला. कितव्या मजल्यावर आहोत आपण? 5व्या आहे ना. तर आता आम्ही 5व्या मजल्यावर असतो. हे बघा ती आता आमका तेवढा चलत जाऊचा. 5 पायऱ्या 5व्या मजल्यावर. मग तेवढं आमका आता खाली जाऊचा. हा 5व्या. आता आम्ही चाललो स्टेशनला जाऊ. ही लॅरिसा, ही माझी भाची, ताईची मुलगी. बर्गरवाल्या व्हिडिओमध्ये होती. आम्ही दोघं जण बर्गर बनवत होतो. त्याची तुला मालवणी येते? हा जरा जरा येते ना. माका तुका. तर लारिसा जरा जराशी अशी मालवणी येता. मुंबईला राहण्याचे साईड इफेक्ट. नाही तुझं आमच्यासोबत गावी राहिलीस ना तर तुला मालवणी येणार. मला राहायचं. ये ना सुट्टी पडली की ये. मस्त आपण व्हिडिओज बनवूया. तुला गाव आवडतं की गाव तिला गाव? हा तर नाही बघा ह्याला तिकडे जास्त हवा पण एकदम इकडे की इकडे ना. तर लारिसाक ना जास्त गाव आवडतं मुंबईपेक्षा. कारण रिझन काय? तुला गाव कशाला आवडतो? तिकडे जास्त पॉल्युशन नाहीये. तिकडे सगळ्या गाड्या आहेत ते म्हणून ते ना गाव आवडतं. माका सुद्धा गावच आवडतं. कारण मी काल मुंबई केलंय. काल मी मुंबई केलंय तर माका एवढं गरम होतं, म्हणजे खूप गरम होता खूप. आणि गावची सवय झाल्याच्या नंतर मुंबईत जरा कंटाळ येतं ना. म्हणजे आमका कशी एका रूममध्ये रवायची सवय नाही. फिरायचं, इकडे जा तिकडे जा, यांच्या घराकडे जा त्याच्या घराकडे जा. आणि मुंबईत कसं एकाच बिल्डिंगमध्ये वगैरे तर होत नाही. कंटाळले मी जाम. कधी गावात जाते असं माका झालेलं असं. मेन माझे मासे झुकले असत. तर आता आम्ही जातो स्टेशनला. तर आता आपण तिथे गेल्यावरती भेटूया ना. तिकडे ट्रेन थांबलेली. आम्ही रिक्षेनंच उतरलो असो. काही चालली ट्रेन चालली. तर ट्रेन ही बघा. आमका जरासाठी ट्रेन चुकलेली आहे. ट्रेन गेली. जरासं लेट झालो आमका येऊ. त्याच्यामुळे ट्रेन गेली. दुसरी ट्रेन बघूया कारण दुसरी आपल्याक आता ती किती वाजता येते ती पण बघूया. थांबावं लागणार पण गर्दी नसणार दुपारची. आज सॅटरडे आहे ना गर्दी नसणार. गेली ट्रेनमध्ये. मी बघा सगळीजण समोर बसलेला हा ताई. ताई दाखवतो. काय कर. ट्रेन आवडलेली आहे. मी तुमका पण दाखवते ट्रेन कशी आहे ती. बघा लारिसा ट्रेन आवडली आहे कारण एकदम अशी मस्त दिसतं. माका पण आवडते. तुमका पण ट्रेन आवडली काय? तर चला बाय बाय. भेटूया आपण डोंबिवली स्टेशनला उतरल्याच्या नंतर. तर आता आम्ही चाललो घराकडे. जर तुमका माझं ब्लॉग आवडलो असतात तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. थँक्यू. बाय बाय.